शिवराय मित्रांनो, मी कोकणी सुमित यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता सकाळचे 6 वाजले आहेत आणि मित्रांनो आज आम्ही मोहिमेला निघालो. मित्रांनो, मुरुडला तुम्ही 2 किल्ल्यांची नावं ऐकली असतील, जंजिरा व पद्मदुर्ग. तर मित्रांनो, मुरुडला तिसरा देखील किल्ला आहे, त्याचं नाव आहे साम्राजगड. तर तिथं आता संवर्धन मोहीम आहे. तर आता आम्ही निघालो, तर तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवणार आहोत. तर चला, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पूर्ण यूट्यूबवर साम्राजगडाची व्हिडिओ भेटणार नाही तुम्हाला. ह्या व्हिडिओत मी गड दाखवायचा संपूर्ण प्रयत्न केला आहे. तर चला लवकरच. नंतर पाटला पण बनवतो. गाडी होणार आहे, दिसत नाही. पावसात दरवर्षी शोधायला लागतं. काय केलं साईड नाही केलं. पद्मदुर्गाची निर्मिती केली, कारण का त्याच्या इथला जो सागरी जो हे आहे, त्याला बोलतो चाचेगिरी, ती बंद होण्यासाठी शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग बांधला. त्याच्यामुळे त्याच्यावर वचक बसवण्यासाठी हा जो साम्राजगड आहे तो खास करून खुशकीच्या मार्गाने लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला आहे, एकदम जवळून म्हणून. आणि इथे एक झालेला प्रकार असा, 1671ला इथे होळीच्या दिवशी आपल्या होळीचा सण बोलल्यानंतर आपण सगळे त्या धामधुमीत असतो. त्यामुळे रात्रीचा फायदा घेऊन सिद्दी खैरियत खान आणि सिद्दी कासिम खान, साधारण स्थानिक कोळी समाज, कोळी समाजाला की होळी म्हणून. आणि आपलं कसे आपले सगळे लोक होळीच्या ह्याच्यामध्ये धामधुमीमध्ये गुंग होते, एक प्रकारे बोलायला गेलं तर साधारण गाफीलच होते. त्यामुळे त्यांना हा चान्स भेटला. त्यामुळे त्यांनी एकाने सागरी मार्गाने सिद्दी खैरियत खान आणि सिद्दी कासिम खानाने ह्या बाजूने, इथे एक चौकी आहेत, इकडे पण चौकी आहेत आणि तिकडे पण चौकी आहेत अजून साम्राजगडाच्या. हा बाली किल्ला आहे, बाकीचा भाग तिकडे आहे. हा साधारण आहे 2 चौकी आहेत. आता 2 तर भेटल्यात आम्हाला, तिथली एक भेटलेली चौकी इथले भेटलेली आहे. आता अजून कुठे असतील का माहिती नाही, आता पुढे बघू. तर ह्या दोन्ही बाजूनी त्यांनी दुहेरी हल्ला केला. दुहेरी हल्ला केल्यानंतर देखील आपले जे गाफील होते ते सज्ज झाले, ते आपल्या परीने लढत होते. परंतु अकस्मित इथे एक आता सांगता येणार नाही कुठे होता, दारू कोठाराच्या वास्तूला स्फोट झाला, त्याच्यामध्ये सगळे मारले गेले. त्यामध्ये आपले सगळे धारातीर्थी पडलेले आहेत मारले इथे. 1671ची होळीचा दिवस म्हणून आपण हा इथे एक स्मृतिशिळा, ती आता स्मृतिशिळा आहे, ती कसली आहे आपण सांगू शकत नाही, कशासाठी बांधलेली आहे वगैरे ते सांगू शकत नाही, पण ती एक आहे म्हणून आपण तिथे स्मरण करण्यासाठी. ती हिंदूंची आहे, हिंदू बनावटीची आहे, कोणतीही कबर वगैरे नाही आहे ती. त्याने आपला कोणत्याही लढाईसाठी लढली असतील त्यांना मारल्याचं आपलं हे आहे. मग आपण पण गेल्या मोहिमेला